प्रिया आहे असू दे असू दे काय होतंय? अरे काय झालं तुम्ही इतक्या घाईघाईने का निघून आलात? काय काय झालं? असं खूप उलटी आल्यासारखं होतंय, मळमळतंय आणि डोकं पण खूप दुखायला लागलंय. प्रिया तुला नेमक्या कशा उलट्या होत आहेत? म्हणजे कोरड्या वगैरे होत आहेत का? हो म्हणजे उलटी आल्यासारखं वाटतंय पण होत नाही, असं खूप नॉशियस फिलिंग येत आहे. ठीक आहे, तू आराम कर, मी डॉक्टरना बोलावून घेते. आई काय झालंय तिला एक्झॅक्टली सांग. प्रीतम काही झालं नाहीये तिला, तिला आराम करू दे. पण मी डॉक्टरना एकदा बोलावून घेते, चेक करू दे त्यांना. हां दॅट्स बेटर. अगं प्रिया, अगं प्रिया, हे असं होतं आल्यापासून. वहिनी तुम्हाला कळतंय का? आपल्याकडे ना गुड न्यूज आहे, प्रिया प्रेग्नंट आहे. हो हो कामिनी, तुला असं का वाटतंय? वहिनी बघा ना, आता कधी नाही ते हिला बाहेर जायचे डोहाळे लागले, या तिघांना घेऊन फिरायला गेली आणि आता कोरड्या उलट्या. तुम्हाला काय वाटतं? मी 100% सांगते, ती ना प्रेग्नंट आहे. काय? प्रिया प्रेग्नंट आहे? म्हणजे मी बाबा होणार आहे? अरे तू काका होणार आहे? आपल्या घरात ज्युनियर किर्लोस्कर मी काका. थांबा थांबा, दामिनीला जे वाटतंय तसंच मला पण वाटतंय, पण आधी डॉक्टरना कन्फर्म करू दे. हो आई ते सगळं ठीक आहे, पण ही खूप मोठी न्यूज आहे. आय मीन सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. मग काय? हा बरोबर आहे, पण आधी डॉक्टरना सांगू दे, मग आपण सेलिब्रेट करू. ठीक आहे? हा चालेल. चल प्रियाला आराम करू द्या, आपण सगळेजण निघूया इकडे. चल दामिनी. हा बाबा. प्रीतम तुला एक गोष्ट लक्षात येते का? पारू किती लकी आहे आपल्या घरासाठी. हो यार, म्हणजे ती तुझ्या आयुष्यात आली की आणि आपल्याला लगेच गुड न्यूज पण मिळाली. बघ ना, दिस इज अमेझिंग. बरं ऐक, तुला ऑफिसला यायची गरज नाहीये. ओके मी सांभाळतो सगळं, तू प्रियाची काळजी घे. ऑब्विसली यार. बाबा किती वाजले? मला उशीर झालाय का उठायला? नाही 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 नाही, काही उशीर वगैरे झालेला नाहीये. आतापासून तू तुला वाटेल तेव्हा उठायचं. का? का वगैरे प्रश्न नाही विचारायचा, मी सांगितलं ना. प्रीतम भाऊ, काय चाललंय तुमचं? तुम्ही सगळी माझी कामं का करताय? गप्प बसायचं. हे बघ, आजपर्यंत तू माझी सेवा करत आलीस, मग आजपासून मी तुझी सेवा करणार आहे. का? कधी नव्हे ते तुम्ही बायकोची सेवा वगैरे कशी करताय हो? अगं काय आहे ना, मी माझ्या बायकोची सेवा नाही करत आहे, मी माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईची सेवा करतोय. काय? बाळ? काय काय बोलताय तुम्ही प्रीतम? तुम्हाला वेळ लागलाय का? जरा तुम्ही शांत, चिडायचं नाही. चिडल्यावर बाळ रडकं होतं म्हणतात. तुम्हाला बरं माहितीये. हे बघ, मी इंटरनेटवर व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे, आता पुस्तकं पण मागवणार आहे. हवा ती खात्री तर होऊ द्या. कुठे पोहोचलात? तुला काय कळतं का यातलं? दामिनी काकू मोठी आहे ना तुझ्यापेक्षा, तिला खात्री आहे. आईला पण हेच वाटतंय. तू डॉल आहे ना माझी? प्रीतम, काय करताय तुम्ही? नाही नाही नाही, मग मला तसा काही प्रॉब्लेम नाहीये. बेबी किंवा बाबा काही चालेल मला. का भाजला? सावकाश. अगं एवढे फास्ट मुवमेंट्स नाही करायचे बाई, हळू हळू, सावकाश सावकाश. हा हळू हळू चाल. हळू. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर काय सांगतील? मला खात्रीच आहे, गुड न्यूजच आहे.
बाबा मला तुमच्यासारखं बाबा बनायचं. हा म्हणजे तुम्ही किंवा दादासारखं. तुम्ही दोघेही बेस्ट आहात. मला पण या जगातलं बेस्ट बाबा बनायचं. प्रीतम, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. बाहेर येतोस प्लीज? ऍक्च्युली डॉक्टर पियाला चेक करतायत. आता नाही येऊ शकत सर. येईल नंतर. डॉक्टर डॉक्टर काय गुड न्यूज आहे ना? सॉरी मिस्टर प्रीतम, बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना फूड पॉइझनिंग झालेलं आहे, त्यामुळे त्यांना उलट्या होतात. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अहिल्या मॅडम, येऊ मी? थँक्यू डॉक्टर. पेशंटची काळजी घ्या. ए प्रीतम, अरे अशा गोष्टी होतात रे. चेहरा नको पडू असा. जा प्रियाला जाऊन भेट. अहिल्या, काय